नमस्कार मंडळी. बुक टॉकच्या पुढच्या भागात तुमचं स्वागत आहे. आज आपण बोलणार आहोत शेअर मार्केट अभ्यास आणि अनुभव या अतिशय लोकप्रिय पुस्तकाचे लेखक श्री उदय कुलकर्णी यांच्याशी. त्यांचा शेअर मार्केटचा खूप अभ्यास आहे आणि अनुभवही. मुंबई येथील इंडस सोर्स बुक्स या प्रकाशन संस्थेने हे पुस्तक प्रकाशित केलं आहे. वाढत्या इंटरनेट वापरामुळे आणि गुंतवणूकदारांमध्ये आलेल्या आर्थिक जागृतीमुळे शेअर मार्केटकडे गुंतवणुकीचा एक उत्तम पर्याय म्हणून लोक बघू लागले आहेत. पण शेअर मार्केट विषयी पुरेशी माहिती व मार्गदर्शन न मिळाल्याने अनेकांना यात मोठे नुकसान होते, तर नीट अभ्यास करून गुंतवणूक केल्यामुळे अनेकांना त्याचा फायदाही होतो. थोडक्यात मालामाल आणि कंगाल असे अनुभव आलेले अनेक लोक असतील. म्हणूनच ही निसरडी वाट तज्ञांचा हात धरून चालावी हेच बरं. चला तर मंडळी बोलूया श्री उदय कुलकर्णी यांच्याशी. सर नमस्कार. शो मध्ये तुमचं खूप स्वागत आहे. इतकं सुंदर पुस्तक तुम्ही लिहिलंय आणि इतक्या सुलभ भाषेत पण सविस्तर माहिती देऊन त्याबद्दल प्रथम तुमचं अभिनंदन आणि आभार. हो, आपले आभार. धन्यवाद. तर या पुस्तकाच्या अनुषंगाने मी तुम्हाला काही प्रश्न विचारू इच्छिते. करूया सुरू? होय, नक्कीच. सर, बऱ्याचदा इक्विटी मार्केट, शेअर मार्केट, स्टॉक मार्केट असे शब्द आपण ऐकतो, तर यातला नेमका बरोबर कोणता आहे? हे सगळे इंटरचेंजेबल शब्द आहेत, आलटून पालटून वापरले जातात. त्याचा अर्थ एकच आहे, जिथे शेअरची खरेदी विक्री होते ते ठिकाण म्हणजेच इक्विटी मार्केट, म्हणजेच शेअर मार्केट, म्हणजेच स्टॉक मार्केट. त्यात स्टॉक मार्केट हा जरा जास्त अप्रोप्रिएट शब्द आहे आणि जास्त सॉफिस्टिकेटेड आहे. परंतु शेअर मार्केट हा शब्द रूढ झालेला आहे मराठीमध्ये. वर्तमानपत्र सुद्धा तोच वापरतात, त्याच्यामुळे आपण तोच वापरला तर जास्त चांगला आणि लोकांना कळतं पडतं. बरोबर. हो, बरोबर. नॅशनल स्टॉक एक्सचेंज किंवा बॉम्बे स्टॉक एक्सचेंज हे भारतातील प्रमुख स्टॉक एक्सचेंज आहेत ना? का अजूनही काही आहेत भारतात? हेच दोन प्रमुख स्टॉक एक्सचेंज आहेत. याच्यावरती सगळे शेअर मार्केटचे व्यवहार होतात. त्याच्याशिवाय इतरही अनेक याच्यावरती व्यवहार होतात, पण आपण आपला लिमिटेड ठेवू शेअर मार्केट पुरतं. तर बॉम्बे स्टॉक एक्सचेंज याचं संक्षिप्त रूप BSE लिमिटेड झालेलं आहे आणि तेच आता त्याचं अधिकृत नाव आहे BSE. आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज म्हणजे NSE हे त्याचं संक्षिप्त रूप आहे. BSE लिमिटेड याची स्थापना 1875 मध्ये झाली, म्हणजे आज 149 वर्ष झाली. आणि मुख्यतः काय असतं, ज्या शेअरचं ट्रेडिंग होतं जेव्हा ते आपण म्हणतो, तेव्हा त्या कंपन्यांचे शेअर त्याच्यावरती लिस्ट झालेले असतात, त्याची नोंदणी झालेली असते या एक्सचेंजवरती. तर बॉम्बे स्टॉक एक्सचेंज वरती अशी 5000पेक्षा जास्त कंपन्यांची नोंदणी झालेली आहे. आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज हे आर्थिक उदारीकरण वगैरे जे 90 नंतर सुरू झालं, त्यानंतर त्याची 1992 मध्ये स्थापना करण्यात आली. आणि ते अत्यंत सुरुवातीपासूनच आधुनिक होतं आणि त्याच्यामुळे सगळं आधुनिक तंत्रज्ञान वगैरे वापरणं, व्यवहार सुलभ करणं हे NSE पासून सुरू झालं. त्याच्यावरती 2000पेक्षा जास्त कंपन्यांची नोंदणी झालेली आहे. हे स्टॉक एक्सचेंज आहेत, अत्याधुनिक आहेत आणि सगळे व्यवहार डिजिटली असे होतात. आणि पूर्वी कसं होतं की शेअर घेतला की ते शेअर सर्टिफिकेट मिळायचं कागदी, जसं आपलं सोसायटीचं शेअर सर्टिफिकेट असतं, त्याच्यावरती पहिल्यांदा जो खरेदी करतो त्याचं नाव असतं वरच्या भागात, नंतर मागच्या बाजूला कोणाकोणाकडे ट्रान्सफर जाईल त्याचं नाव असतं. तसं ते शेअर सर्टिफिकेट वरती पण नावं असायची मागच्या बाजूला, आणि ते त्या कंपनीला जायचं, तिथे ते नोंद व्हायचं, त्याला खूप वेळ लागायचा. आता डिमॅटेरियलायझेशन म्हणजे डीमॅटमुळे हे सगळं काही आवश्यकता राहत नाही आणि 2 दिवसात सुद्धा शेअर आपल्या खात्यात येऊ शकतात एकदा आपण विकत घेतले. बरोबर आहे, सोपं झालंय आता जास्ती, नाही का? सर, शेअर मार्केटमध्ये नक्की काय व्यवहार होतो आणि म्हणजे ते कसं चालतं मार्केट, ते आम्हाला सांगा ना थोडक्यात. हो, शेअर मार्केट मध्ये आता शेअरची खरेदी विक्री होते. तर त्याच्यात याच्यात व्यवहार करण्यासाठी अनेक प्रकारचे लोक असतात. एक आपल्यासारखे सामान्य गुंतवणूकदार असतात, त्याच्याशिवाय देशी वित्त संस्था असतात, म्हणजे म्युच्युअल फंड कंपन्या असतात, आपल्या विमा कंपन्या असतात, त्याशिवाय इतर अनेक कंपन्या असतात, त्याशिवाय परदेशी वित्त संस्था असतात. आणि हे सगळे जे आहेत ते गुंतवणूक करतात. म्हणजे काय, शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करायची म्हणजे शेअरची खरेदी विक्री करायची आहे, तर त्याच्यासाठी आपल्याकडे 3 गोष्टी आवश्यक आहेत. एक तर ट्रेडिंग अकाउंट पाहिजे शेअरची खरेदी विक्री करण्यासाठी, नंतर डीमॅट अकाउंट पाहिजे ज्याच्यात आपले शेअर जमा होतात आणि आपण शेअर विकलं तर त्याच्यातून वजा होतात, आणि याला लिंक्ड असा एक बँक अकाउंट पाहिजे. आणि आता तर आपल्याकडे पैसा हवा त्या बँक अकाउंट मध्ये. तर याच्यात जेव्हा आपण शेअरची खरेदी करतो
तेव्हा काय होतं, आपण आपला जो ट्रेडिंग अकाउंट आहे तो एका स्टॉक ब्रोकरकडे असतो आणि त्या स्टॉक ब्रोकर मार्फत आपण ते म्हणजे ट्रेडिंग अकाउंट मध्ये लॉग इन करतो किंवा त्याला फोनवरून ऑर्डर देऊ शकतो. तर आपण समजा लॉग इन करून ऑर्डर प्लेस केली आहे तर ती आपण स्पेसिफाय करतो कुठल्या कंपनीचा शेअर पाहिजे आहे, किती भावात पाहिजे आहे, किती क्वांटिटी पाहिजे आहे आणि ती मग आपल्या स्टॉक ब्रोकर मार्फत एक्सचेंज वरती जाते. मग एक्सचेंज वरती जो एखादा दुसरा कोणी शेअर विकणार असतो त्याची आणि आपली ऑर्डर मॅच झाली, भाव मॅच झाले तर मग ती आपली खरेदी होते आणि त्याच्याकडून विक्री होते. मग ते शेअर 1-2 दिवसात आपल्या डीमॅट खात्यात जमा होतात आणि त्याच्या खात्यात पैसे जमा होतात, आपल्या खात्यातून पैसे कट होतात. हे असे व्यवहार सतत दिवसभर सुरू असतात. त्याच्याशिवाय डेरिव्हेटिव्ह ट्रेडिंग म्हणजे फ्युचर्स अँड ऑप्शन्सचे व्यवहार, नंतर फक्त ट्रेडिंग करणारे म्हणजे आज शेअर घेतला आजच विकणारे असेही लोक असतात. ते सामान्य गुंतवणूकदार पण असतात, तसंच मोठमोठ्या वित्तीय संस्था असतात. त्याच्याचप्रमाणे इंडेक्स मध्ये गुंतवणूक करणारे आणि त्याचा व्यवहार करणारे लोक असतात. त्याच्याशिवाय महत्वाचं म्हणजे एखादी कंपनी सुद्धा आपले शेअर याच शेअर मार्केटमध्ये विक्रीला आणते आणि त्याच्याद्वारे मग ते पब्लिकसाठी उपलब्ध होतात आणि त्यांची पब्लिक पण त्याची शेअरची खरेदी विक्री करणं सुरू करतो, शेअरची पण. ओके. तर शेअर मार्केट्स मध्ये शेअर खरेदी करण्यासाठी आणि विक्री करण्यासाठी काही निकष असतील ना? होय, शेअरची खरेदी करण्यासाठी हे इतके सगळे निकष आहेत, पण त्याच हे 171 पानांचं पुस्तक आहे. तर माझ्या तर ते आपण आधी आपण ठरवायला पाहिजे आपण कोणत्या प्रकारातले गुंतवणूकदार आहोत. म्हणजे मी साधारण ढोबळ मानाने 3 प्रकार केले आहेत. एक इन्व्हेस्टर म्हणजे दीर्घकालासाठी गुंतवणूक करतात. दुसरे ट्रेडर म्हणजे आज शेअर घेतला आजच विकला किंवा आज शेअर घेतला आणि भाव वाढला की 2 आठवड्यात विकला किंवा 1 महिन्यात विकला वगैरे, म्हणजे त्यांचं लक्ष फक्त प्रॉफिट कमावणं एवढंच असतं आणि तो वर गेला की विकून टाकणे, ते दीर्घकाळाचा विचार करत नाही. आणि दुसरं जसं म्हटलं ते फ्युचर्स अँड ऑप्शन्स मध्ये व्यवहार करणारे. ते हे ट्रेडर्स आणि फ्युचर्स अँड ऑप्शन्स यांच्यासाठी टेक्निकल लेवल्स महत्वाचे असतात. ते फंडामेंटल्स वरती जास्त भर देत नाहीत, म्हणजे त्यांचं लक्ष जरूर असतं कुठल्याही कंपनीत ते गुंतवणूक करणार नाहीत, इन्व्हेस्ट करणार नाहीत. पण आपण सामान्य गुंतवणूकदार म्हणून नेहमी इन्व्हेस्टर जे आहोत दीर्घकालीन इन्व्हेस्टर असं समजलं पाहिजे आणि फंडामेंटल बेसिसवर गुंतवणूक केली पाहिजे. तर फंडामेंटल म्हणजे काय, म्हणजे कंपनीच्या व्यवसायाची स्थिती, कंपनीला नफा किती होतोय, तोटा किती होतोय, त्याची उलाढाल किती आहे. तर याच्याकरता आधी आपण बघू शकतो कंपनी कुठल्या सेक्टरमध्ये काम करते आहे. म्हणजे कंपनी बँकिंग सेक्टरमध्ये आहे की मेटल सेक्टरमध्ये आहे की आयटी इंडस्ट्रीमध्ये आहे. त्याच्यानंतर त्या सेक्टरमध्ये तिचा मार्केट शेअर किती आहे. म्हणजे समजा एक कार विकणारी कंपनी आहे तर त्याचे आपल्याला शेअर घ्यायचे, तर ती कार विकणारी कंपनी आहे, एकूण देशात किती कार विकल्या जातात आणि त्याच्यापैकी या कंपनीच्या किती विकल्या जातात, याचा 2% 3% असेल तर त्याचा उपयोग नाही. नंतर त्या कंपनीचं मॅनेजमेंट कोण आहे ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे की मॅनेजमेंट प्रामाणिक पाहिजे, त्यांचा पारदर्शी व्यवहार पाहिजे आणि नंतर मग त्या कंपनीचं एकूण उत्पन्न किती आहे वार्षिक, त्या कंपनीला नफा आहे की तोटा आहे. अगदी तोट्यात असलेल्या कंपन्या आपण त्यांचे शेअर घेतले आणि त्याचे भाव वाढले असं सुद्धा होऊ शकतं, परंतु आपण सहसा सुरुवात करताना तरी नफा असलेल्या कंपन्या बघायला पाहिजेत. नंतर काही फायनान्शियल रेशिओ असतात, म्हणजे जसं अर्निंग पर शेअर आहे, नंतर पीई म्हणजे प्राइस अर्निंग रेशिओ आहे, बुक व्हॅल्यू आहे, ते पण आपण चेक करायला पाहिजे. आणि हे सगळे निकष आहेत, याच्या आधारावरती आपण शेअर खरेदी करू शकतो. ओके. हा, बऱ्याच गोष्टी खरेदी विक्री शेअरची करताना लक्षात घ्यायला पाहिजेत. हो, या सगळ्या लक्षात घ्यायलाच पाहिजे. म्हणजे नुसतं कोणी टीप दिली म्हणून हे परत मी सांगतोय करू नये. निदान आपण हे एक विविध वेबसाईट वरती, आता वेबसाईट आहे त्याच्यावरती तुमचा जो ट्रेडर आहे त्याची पण वेबसाईट होते, त्याच्यावरती समजा एचडीएफसी बँकेचा शेअर घ्यायचा आहे आपल्याला, तर एचडीएफसी बँक असं ती एक पट्टी असते, तिथे प्रेस केलं की ते त्याचे भाव दाखवतो त्या दिवसात आणि त्याच्याकडे हे सगळे रेशिओ असतात, त्याचं उत्पन्न किती आहे, त्याचा नफा किती आहे ते पण दिसतं, त्याच्या मागच्या 3 महिन्याच्या भावाची स्थिती वगैरे हिस्टॉरिकल डेटा तो पण दिसू शकतो. हे सगळं बीएसई एनएसई याच्या साईट वरती पण दिसू शकतं. तर त्याच्या सगळी माहिती मिळते तिथे, अॅन्युअल पण उपलब्ध असते. ओके सर, तुम्ही मग 2-3दा उल्लेख केला टिप, तर टिप म्हणजे काय नक्की? टिप म्हणजे बोलता बोलता तुम्ही आपला मित्र आहे किंवा नातेवाईक आहे ते येऊन सांगतो की अरे हा शेअर घे फार चांगला आहे किंवा तो शेअर घे फार चांगला आहे, पण त्याच्याकडे त्याचं कारण नसतं, त्याला स्वतःला सुद्धा माहिती नसतं की त्याचा व्यवसाय काय कंपनीचा, त्याचं उत्पन्न किती आहे, त्याला नफा होतोय की नाही.
त्याच्यात एक शेअर होल्डिंग पॅटर्न म्हणजे कोणाकोणाची गुंतवणूक आहे, प्रमोटरची गुंतवणूक किती आहे, असं. याच्याशिवाय कधी कधी अनालिस्ट सुद्धा येतात बिझनेस चॅनेलवरती, तर ते सगळेच सहसा अनालिस्ट चांगलाच सल्ला देतात, परंतु काही अनालिस्ट ते पण तपासून बघायला पाहिजे त्यांचा सल्ला बरोबर आहे की नाही. त्यांनी दिला तरी आपण स्वतः जसं म्हटलं ते एक कोड घेऊन, शेअर कोड घेऊन एनएससीच्या साईटवरून घ्या, बीएससीच्या साईटवरून घ्या किंवा तुमच्या ट्रेडिंग अकाउंटच्या साईटवरून घ्या, रिलायबल साईटवरून घ्या आणि ते चेक करा त्याचा ईपीएस किती आहे, पीई किती आहे, नंतर सेक्टर वाईज ईपीएस किती आहे, पीई किती आहे, ते मग ठरवा. टिपवर जास्त अवलंबून राहू नका. ते खूप धोक्याचं आहे. आणि टिप म्हणजे आता नुसतं असा मित्र वगैरे नाही, युट्यूब वरती टिप देणारे असतात किंवा सोशल मीडियावरती कोणी टिप देतं, त्या सगळ्यापासून आपण सावध राहायला पाहिजे. ओके, हे महत्वाचं आहे. बरोबर. अशा बातम्या येतात पेपरमध्ये, आपण वाचतो किंवा टीव्हीवर आपण बघतो की शेअर वधारला, शेअर घसरला असं सांगतात आणि खूप सनसनाटी पद्धतीने ते सांगतात. तर त्याचा नक्की अर्थ काय? शेअर वधारला म्हणजे काल जो मार्केटमध्ये त्या शेअरचा भाव क्लोज होता, मार्केट क्लोज होताना त्याच्यापेक्षा आज वर गेलेला आहे, म्हणजे वधारला. आणि काल मार्केट क्लोज होताना त्या शेअरचा भाव जो खाली होता, तो त्या शेअरचा भाव जो होता त्याच्यापेक्षा आज खाली गेलेला आहे. त्याच्यात सनसनाटी म्हणजे काय असतं, कधी कधी समजा ते रशिया युक्रेन युद्ध सुरू झालं तर मार्केट एकदम झपकन खाली येतं, त्याच्यामुळे ते सनसनाटी वाटतं की सेन्सेक्स असा एकदम 800 पॉईंटनी खाली येतो किंवा निफ्टी 200 पॉईंटनी खाली येतं, ते जास्त प्रमाणात खाली येतं. त्याच्यामुळे मग त्याच्या बरोबर मार्केटमध्ये अनेक शेअरचे भाव असे धडाधड खाली येतात, त्याच्यामुळे ते सनसनाटी होतं. पण नॉर्मल डे मध्ये अशी स्थिती नसते. तर कालच्या पेक्षा समजा एचडीएफसी बँकेचा शेअर काल 1500 ला क्लोज झाला, तर आज 1515 ला ओपन होऊ शकतो किंवा 1490 ला खाली येऊ शकतो इथपर्यंत, असं होऊ शकतं. तर ही होण्याचे आणि अनेक कारण असतात. तसं एक कारण मार्केटची स्थिती आहे की रशिया युक्रेन युद्धामुळे खाली आलं. त्याच्याशिवाय ते कंपनी स्पेसिफिक कारण पण असतात की कंपनीने समजा रिझल्ट डिक्लेअर केला असेल, तो क्वार्टरली रिझल्ट असेल किंवा अॅन्युअल रिझल्ट असेल, आणि त्याच्यावरून कंपनीची स्थिती कशी आहे व्यवसायाची, त्याच्यात वाढ होणार आहे की वृद्धी कमी होणार आहे, ते पण कळतं. शिवाय वेगवेगळ्या ब्रोकरेज हाऊसेस, मोठ्या मोठ्या परदेशी वित्त संस्था, त्या पण कधी कधी आपला अहवाल जाहीर करतात की या कंपनीच्या शेअरची वृद्धी चांगली होणार आहे, त्याचं एक प्राइस टार्गेट पण ते देतात. त्याच्यामुळे मग त्याच्या भरोश्यावरती लोक खरेदी करतात, त्याच्यामुळे पण तो भाव वाढत जातो, त्याला वधारला म्हणतात. ओके. आणि वाईट बातमी आली तर तो खाली येणार अर्थातच. खाली कंपनी संबंधी काही वाईट बातमी आली तर तो खाली येतो, म्हणजे कंपनीमध्ये काही फ्रॉड डिटेक्ट झाला किंवा काही दुर्दैवी घटना झाली किंवा त्याचे रिझल्ट खराब आले किंवा त्या सेक्टरमध्ये कॉम्पिटिशन वाढली तर तो खाली येतो. बर. ओके. तर गुंतवणूकदाराने शेअर मार्केटचा अभ्यास कसा करावा? होय, हा सर्वात महत्वाचा प्रश्न आहे आणि खूप चांगला आहे. कारण जसं लोक आधी शेअर मार्केटमध्ये एंट्री करतात आणि मग चुकत चुकत ते ज्ञान घेतात किंवा तर त्याच्यासाठी आपण एक, जसं हे माझं पुस्तक आहे ते वाचू शकता, तसे इतर पुस्तक मिळाली तर ती वाचू शकतात. त्याच्याशिवाय अनेक वेबसाईट आज आहेत. आज एनएससी आणि बीएससी या साईटवरती सुद्धा इन्व्हेस्टर एज्युकेशन या नावाने माहिती असते, बघू शकतो. नंतर एखादी कंपनी आपण निवडून, समजा त्या कंपनीचा आपल्याला अभ्यास करायचा, तर एक कंपनी आपण आधी निवडतो, समजा एचडीएफसी बँक आपण निवडली आणि ते एनएससी वरती गेलो, एनएससीच्या साईटवर, एनएससी इंडिया अशी साईट आहे, त्याच्यावरती एचडीएफसी बँक येतो, त्याच्यात अॅन्युअल रिपोर्ट सुद्धा एचडीएफसी बँकेचा उपलब्ध असतो. तर तो अॅन्युअल रिपोर्ट आपण वाचला, आपल्याला वाटलं की आपण काय बीकॉमचं नाही आहे, बीए नाही आहे आणि आपल्याला काय संबंध कळणार नाही, परंतु तो वाचत गेल्यावर आपल्याला नक्की कळतं की त्याचं उत्पन्न किती आहे, कळतं त्याचे शेअर होल्डिंग पॅटर्न कळतं, त्याचे एक्सप्लेनेटरी नोट दिलेले असतात, त्याच्यावरून काय माहिती मिळते. असं आपण वाढवत नेऊ शकतो, सतत वाचत राहणं, माहिती मिळवत राहणं, याच्यातून आपला अभ्यास होत राहतो. हे सगळे रेशिओ सुद्धा आपण समजून घेऊ शकतो आणि या पुस्तकाचा तर नक्कीच उपयोग होईल अभ्यास करण्यासाठी. आयपीओ म्हणजे काय? आयपीओ म्हणजे इनिशियल पब्लिक ऑफरिंग, याचा तो शॉर्ट फॉर्म झालेला आहे. तर जसं आपण बघितलं, या दोन्ही स्टॉक एक्सचेंज आहेत, बीएससी आणि एनएससी, आणि त्याच्यावरती कंपन्यांची नोंदणी झालेली आहे. तर असं दोन्ही एक्सचेंज वरती जर एखाद्या कंपन्यांच्या शेअरची नोंदणी झालेली नसेल
आणि प्रथमतः ती आपले शेअर बाजारात विक्रीसाठी आणते, पब्लिकसाठी खुली करते, तेव्हा त्याला आयपीओ म्हणतात. आणि मग हे शेअर पब्लिक सबस्क्राईब करतं, मग त्याला अलॉट झाल्यावर तो त्याची त्या एक्सचेंजवरती खरेदी विक्री करणं सुरू करू शकतो त्याच्या ट्रेडिंग अकाउंट मार्फत, त्याच्या ब्रोकर मार्फत. तर कंपन्या असं का आणतात, जसं एक उदाहरण घेऊ की झोमॅटो ही आपली फूड डिलिव्हरी कंपनी सगळ्यांना माहिती आहे. त्यांनी साधारण जुलै 21 मध्ये त्यांचा आयपीओ आणला होता. तर ह्या आयपीओ आणताना दोन प्रकार असतात. एक कंपनी आपली नव्याने इश्यू केलेले फ्रेश शेअर विक्रीसाठी आणते, किंवा त्या कंपनीत आधी काही इन्व्हेस्टरनी गुंतवणूक केलेली असते, त्यांच्याकडे ते नोंदणी न झालेले खाजगीरित्या अलॉट झालेले शेअर असतात. तर ते असे गुंतवणूकदार ते सुद्धा याच्याबरोबर आपले शेअर विक्रीस करतात. जसं झोमॅटोच्या बाबतीत त्याने 9,000 कोटी रुपयांचे शेअर फ्रेश नवे विक्रीला काढले होते आणि 375 कोटी रुपयांचे शेअर त्यांच्या इन्व्हेस्टरने विक्रीला काढले होते. आणि इथे काय होतं की आयपीओ मध्ये ते एक शेअरचा बँड ठरवलं, की जसं झोमॅटोने 76 रुपये ह्या मॅक्झिमम किंमत ठरवली होती, त्याला इश्यू प्राइस म्हणतात. आणि लोकांना कळतं की आता झोमॅटो ही कंपनी तोट्यात चालली आहे खरं तर, परंतु लोकांना दिसतं की पुढे याचं मार्केट जे आहे, आता फूड डिलिव्हरी बिझनेस मध्ये दोनच कंपन्या महत्वाच्या आहेत, झोमॅटो आणि स्विगी. आणि झोमॅटोचं चांगला शेअर आहे, मार्केट शेअर, त्यांच्याकडे बिझनेस चांगला आहे आणि तो पुढे वाढत जाईल, तर त्याच्यात ती नफा सुद्धा होईल. त्याच्यामुळे लोकांना वाटतं की हा 76 रुपयाला मिळतोय, हा स्वस्तात आहे, त्याचा भाव आणखीन वाढेल, 1-2 वर्षात वाढेल, तर ते लोक जास्त संख्येने अप्लाय करतात. जसं झोमॅटोच्या बाबतीत काय झालं, जेवढे शेअर त्यांनी विकायला काढले होते त्याच्या 8 पट भरणा झाला. 8 पट. आणि मग अशा परिस्थितीत काय होतं, ते लकी ड्रॉद्वारे कुणाला अलॉट करायचं ते ठरवलं जातं. पण ज्यांना तो मिळाला म्हणजे तो भाग्यवान. जसं हा 76 रुपयाला शेअर दिला त्याने, आणि मग त्याचं लिस्टिंग होतं, साधारण 1 आठवड्याच्या आत त्याचं लिस्टिंग होतं, म्हणजे तर त्याला लिस्टिंग प्राइस म्हणतात. त्या पहिल्या दिवशी जेव्हा तो नोंदणी झाल्यानंतर ओपन होतो त्याला लिस्टिंग प्राइस म्हणतात. तर तसं याचा लिस्टिंग प्राइस 112 रुपये याला ओपन झाला. म्हणजे 76 रुपयामध्ये तुम्हाला शेअर मिळाले, काय 30 मिळाले असतील किंवा 40 मिळाले असतील किंवा 50, आणि त्याचं लगेच 112 रुपये तुम्हाला भाव पण मिळाला. म्हणजे 112 वजा 76 इतका तुमचा फायदा लगेच तेवढ्या 7 दिवसात झाला. अशी आयपीओची हवा होते, परंतु सगळेच आयपीओ असा फायदा देतात असं नाही. काही इश्यू प्राइस पेक्षा कमी भावात ओपन होणारे सुद्धा असतात. आता झोमॅटो जर बघितलं तर एवढा तो 112 पर्यंत गेला, नंतरही वाढला, परंतु नंतर ते कोरोनाची स्थिती वगैरे होती, लोक खर्च कमी करतायत, त्यांचा बिझनेस कमी होतोय का, तोटा तर दिसतोच आहे. मग तो 76, 112, 100 आणखी जास्त गेलेला, तो खाली येत येते 50 रुपयापर्यंत सुद्धा खाली आला. त्यांना मिळाले होते शेअर आणि त्यांनी होल्ड करून ठेवले होते, ते तोट्यात गेले. पण परत गंमत अशी आहे की तो आता परत वाढत वाढत आता 50 पासून वाढत वाढत आता 180 पर्यंत गेला. म्हणजे शेअरच्या भावात अशी चढ उतार होत असते. आपण लक्ष ठेवायला पाहिजे की ते कशामुळे होत आहे, का होत आहे, आणि कंपनीत काही खोट नाही आहे ना. कंपनीत खोट असल्यामुळे जर खाली आले तर मग त्याला कोणी थांबवू शकत नाही. अशा अनेक कंपन्या पण आहेत. आणि या कंपनीचा एक बिझनेस आहे, बिझनेस मॉडेल आहे, त्याच्याद्वारे त्याला उत्पन्न होत आहे. भले आज तोटा होत असेल, परंतु नंतर त्याला गेस्टेशन पिरियड म्हणतात त्याला. कंपनीला, कुठल्याही कंपनीला सुरुवातीलाच अगदी प्रॉफिट होत नाही, कारण त्याचं कॅपिटल असतं, नंतर त्याचा व्यवसाय जम बसायला वेळ लागतो, नंतर तो वाढत जातो आणि नंतर मग नफा होत राहतो. म्हणजे गुंतवणूकदाराने सतर्क राहणं महत्वाचं आहे. हा, सतर्क राहणं आणि सतत बघत राहणं. शेअर जे घेतलेले आहेत त्याची स्थिती काय आहे कंपनीची, आणि रोजच्या रोज बघायची गरज नाही, पण निदान 7 दिवसांनी, 15 दिवसांनी, 1 महिन्यानी, जसं तुम्हाला कम्फर्टेबल आहे तुम्ही बघायला पाहिजे. आणि काही बातमी अशी जर आली विशेष तर ती बघायला पाहिजे काय आहे बातमी. सर, शेअर बाजारात स्टॉक ब्रोकरची भूमिका खूप महत्वाची असते ना? होय, स्टॉक ब्रोकर म्हणजे सरळ आपण त्याला दलाल म्हणतो, आणि दलाल हा शब्द आपल्याकडे जरा वाईट अर्थाने घेतला जातो, परंतु चांगलाच अर्थ आहे त्याला. मराठी आणि गुजरातीमध्ये दलाल म्हणतो आपण सरळ. तर जसं ते आपल्याला ट्रेडिंग अकाउंट आवश्यक आहे, म्हणजे जसं HDFC सिक्युरिटीज आहे, कोटक सिक्युरिटीज आहे, असं बँकेने सुरू केलेले हे सिक्युरिटीज कंपनी आहेत, म्हणजे जे आपल्याला ट्रेडिंग करण्यासाठी फॅसिलिटीज देतात. त्याच्याशिवाय आज नव्या स्टॉक ब्रोकर आहेत, जसं झिरोदा आहे, ग्रो आहे, एंजल वन आहे, 5 पैसा आहे. यांचे ब्रोकरेज चार्जेस पण कमी आहेत आणि त्यांची
अत्याधुनिक सॉफ्टवेअर पण त्यांच्याकडे असतं. ते डिस्काउंट ब्रोकर म्हणतात किंवा ते जास्त सर्व्हिस देत नाहीत असंही म्हणतात, परंतु ते सगळं ऑनलाईन असतं. तर हे ब्रोकर तर्फे काय असतं, आपण जी शेअरची खरेदी विक्री करतो या ट्रेडिंग अकाउंट म्हणजे या स्टॉक ब्रोकर मार्फत, आणि एक जो डिमॅट अकाउंट असतो त्याच्यात आपला जो शेअर जमा होतात किंवा ते विकतो तेव्हा वजा होतात, तर तो एक पोर्टफोलिओ पण या ट्रेडिंग अकाउंट ज्यांच्याकडे आहे त्या ब्रोकरकडे त्याच्याकडे आपण मेंटेन करू शकतो. असा पोर्टफोलिओ म्हणजे काय, आपण शेअर बाजारात उतरतो म्हणजे एकाच कंपनीचा शेअर घेत नाही, 2-4 कंपन्यांचे शेअर घेतो. कधी कधी ते वाढत जाऊन 10 कंपन्यांचे शेअर पण होतात. तर त्या प्रत्येक कंपनीचे किती शेअर आपल्याकडे आहेत, ते कोणत्या भावात घेतलेले आहेत, त्याचा आज भाव काय आहे, मग त्याप्रमाणे फायदा झालाय की तोटा, आणि मग टोटल पोर्टफोलिओची कॉस्ट व्हॅल्यू काय आहे आणि आजची व्हॅल्यू काय आहे, आणि त्यानुसार आपला फायदा आहे की तोटा आहे, असा एक पोर्टफोलिओ सुद्धा आपल्याला तिथे मेंटेन करता येतो. त्याच्याशिवाय स्टॉक ब्रोकर काही स्टॅच्युटरी स्टेटमेंट आपल्याला लागतात. जसं आपण शेअरची खरेदी किंवा विक्री केली तर कॉन्ट्रॅक्ट नोट देणं आपल्याकडे आवश्यक आहे. तो एक पुरावा आहे की आपण शेअर खरेदी केले, कुठल्या भावात खरेदी केले, किती खरेदी केले, आणि विकले तेव्हाही तो एक पुरावा आहे की आपण किती शेअर विकले, कोणत्या कंपनीचे विकले, कोणत्या भावात विकले. तर ते कॉन्ट्रॅक्ट नोट आता ते सहसा डिजिटलच असतं, ते आपण डाउनलोड करून घेऊ शकतो. तर ते असे पुरवठा देतात त्याचा. वर्षाच्या शेवटी एक आपलं कॅपिटल गेन किती झालं आहे ते एक शेअर स्टेटमेंट आपल्याला त्यांच्याकडून मिळतं. त्याच्याशिवाय शेअरचं विश्लेषण करतात, शिफारस करतात. आता ते सगळे स्टॉक ब्रोकर करत नाही, पण ते शकतात आणि त्याचा पण फायदा होऊ शकतो. बरोबर. तर शेअर बाजार निर्देशांक म्हणजे काय, म्हणजे त्याद्वारे काय समजतं आपल्याला? हा, म्हणजे हे शेअर मार्केट म्हणजे जसं हे 2 एक्सचेंजेस आहेत, बीएसई लिमिटेड आणि एनएसई. तर बीएसईचा जो निर्देशांक आहे प्रमुख, त्याला सेन्सिटिव्ह इंडेक्स म्हणतात. त्याचं सेन्सेक्स हे संक्षिप्त रूप आहे आणि ते चटकदार असलेलं तेच रूढ झालेलं आहे. आणि एनएसईचा जो निर्देशांक आहे प्रमुख, तो निफ्टी 50 म्हणतात त्याला. तर हा जो सेन्सेक्स निर्देशांक आहे त्याच्यात विविध कंपन्या, क्षेत्रातल्या 30 कंपन्यांचा समावेश असतो आणि त्याला काही वेटेज असतं. आणि निफ्टी 50 मध्ये विविध क्षेत्रातल्या 50 कंपन्यांचा समावेश असतो आणि त्यालाही काही वेटेज असतं. तर याच्यावरून या सेन्सेक्स किंवा निफ्टी एक वर आहे किंवा खाली आहे याच्यावरून आपल्याला समजतं मार्केटची सर्वसाधारण स्थिती काय आहे. पण याचा अर्थ असा नाही की सेन्सेक्स मधल्या 30, समजा सेन्सेक्स वर आहे तर याचा अर्थ असा नाही की सेन्सेक्स मधल्या 30ही शेअर वरती आहेत किंवा सेन्सेक्स खाली आहे म्हणजे 30ही शेअर खाली आहेत, असं नसतं. तर त्यातल्या काही कंपन्यांचे शेअर वर असतात, काही खाली असतात, आणि वेटेज नुसार तर मग त्यांचा किती इफेक्ट होतो त्याप्रमाणे सरासरी होऊन शेवटी मग वर आहे की खाली आहे ते कळतं. निफ्टीच्या बाबतीत तसंच होतं. तर एक सर्वसाधारण स्थिती कळते. याच्याशिवाय हे 2 प्रमुख निर्देशांक झाले. त्याच्याशिवाय निफ्टी मिड कॅप, निफ्टी स्मॉल कॅप असं ते कंपन्यांच्या आकारमानानुसार सुद्धा इंडेक्स असतात. त्याच्याशिवाय सेक्टर निहाय निर्देशांक सुद्धा असतात. जसं निफ्टी बँक आहे, निफ्टी मेटल आहे, निफ्टी फार्मा आहे, निफ्टी आयटी आहे, असे सुद्धा निर्देशांक असतात. आणि हे जसं एकदम मार्केट खाली येतं ना कधी कधी, तेव्हा ते आपल्याला सेन्सेक्समुळे चटकन कळून येतं. आणि एक ऍडव्हान्स डिक्लाइन रेशिओ असतो. म्हणजे हे सेन्सेक्स किंवा निफ्टी नुसतं वर आहे किंवा खाली आहे असं म्हणण्यापेक्षा कसं आहे की ते सेन्सेक्स समजा आज वरती आहे तर किती शेअर वरती आहेत आणि किती खालती आहेत, किंवा निफ्टी वरती आहे तर म्हणजे 1600 कंपन्या वरती आहेत आणि 600 कंपन्या खाली आहेत, अशी पण स्थिती असते. त्याला ऍडव्हान्स डिक्लाइन रेशिओ म्हणतात. अरे वा, ओके सर, तुम्ही खूप छान सविस्तर माहिती सांगितली आहे, त्यामुळे छान वाटतंय. शेअर बाजारात हा सगळा व्यवहार जेव्हा चालू असतो तर त्याचे काही नियम आणि कायदे असतील ना व्यवहार करताना? व्हेरी वेल रेग्युलेटेड मार्केट आहे. सेबी विशेषतः 90 नंतर तर खूपच याच्यात सुधारणा झाली. जसं पूर्वी ते एक बदला सिस्टम होती, त्याच्याऐवजी आता आपण फ्युचर्स अँड ऑप्शन्स ही इंटरनॅशनल लेवलवरती मान्यता असलेली सिस्टम वापरतो. आणि सेबी म्हणजे सिक्युरिटीज एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया ही याची सर्वोच्च नियामक संस्था आहे. ती या सगळ्या कंपन्यांचा कारभार कसा आहे, म्हणजे ती कंपनीच्या कारभारात थेट हस्तक्षेप कोणी करत नाही. म्हणजे ना तर सेबी करतं ना तर एक्सचेंज करतं, परंतु ते नियमाचं पालन करत आहे की नाही, ते वेळोवेळी अॅन्युअल रिपोर्ट पब्लिश करत आहेत की नाही, जे डिस्क्लोजर द्यायचं आहे ते देत आहेत की नाही,
आणि बर स्टॉक ब्रोकर वगैरे सुद्धा काही गैरव्यवहार करत नाहीत ना, कुठला सस्पिशियस ऍक्टिव्हिटी जर त्यांना दिसली तर त्याचं सुद्धा ते चेक करतात. सर्व सिस्टम असते त्यांच्याकडे आणि सगळं आता काय कॉम्प्युटर्समुळे संगणक सिस्टम असल्यामुळे त्यांच्या लगेच एक कुठले तरी गडबड होते आहे ते पकडू शकतात. आणि अशाप्रमाणे काही जे अॅनालिस्ट वगैरे असतात जे असं चुकीचा सल्ला देणारे आहेत आणि त्याला सुद्धा त्यांनी पकडलेला आहे. म्हणजे जसं एखादा अॅनालिस्ट असतो तो खूप असं येऊन सांगतो की हा शेअर घ्यायचा आणि तो जसं तो म्हणजे त्याला सेल करतोय असं तो सांगत राहतो आणि मग लोक तो शेअर घेतात. वस्तुतः त्यांनी तो आधीच घेऊन ठेवलेला असतो आणि मग लोक घेतात, मग ते वाढत जातात त्याचे भाव, मग तो वरच्या भावात विकून टाकतो आणि मग ती कंपनी चांगली नसेल तर त्याचा भाव साहजिकच खाली येतो. वरच्या भावात ज्यांनी घेतलं ते तिथे फसतात, दे आर ट्रॅप आणि यांनी मात्र पैसा कमवून ठेवलेला आहे. असं पण होतं, असं झालेलं आहे. असं एक उदाहरण सांगायचं म्हणजे एक JBF इंडस्ट्रीज नावाची कंपनी होती, त्याच्या शेअरचा भाव आता जवळपास ट्रेडिंग होतच नाही किंवा ₹4 वगैरे असा भाव असेल. त्याचा भाव खूप वरती गेला होता असं रेकमेंडेशन करून वगैरे, नंतर तो खाली येणं सुरू झालं. कंपनीत काही घोटाळा आहे लक्षात आलं, तो खाली आला. ज्यांनी वरच्या भावात गुंतवणूक केली त्यांना काही सुटकेचा मार्ग नाही आहे. इन्फ्रा नावाची एक इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी होती, त्याची आता असा ₹2-4 वगैरे भाव आहे. त्याच्यात पण ज्यांनी वरच्या भावात खरेदी केली ते त्यांचा तोटा झालेला आहे. त्याच्यामुळेच ते सगळं मॅनेजमेंट विश्वासार्ह राहावं ते महत्वाचं त्याच्यासाठीच. ओके. पुस्तकात तर सगळं तुम्ही सविस्तर दिलेलंच आहे, त्यामुळे ते लोक वाचतीलच. तर तुम्ही व्यग्र असता आणि तरीही वेळ काढून तुम्ही माझ्या शो मध्ये आलात आणि इतकं छान सगळं सांगितलं त्याबद्दल मी खूप आभारी आहे. मी तुमचा आभारी आहे आणि विशेषतः माझे प्रकाशक जे आहेत इंडस सोर्स बुक्स, त्याचं तर फारच आभारी आहे. आणि हे पुस्तकावर दाद देणारे जे असंख्य वाचक आहेत त्यांचा मनापासून आभारी आहे. रिलेट करतात लोक त्या पुस्तकावर, त्यांची आयुष्याची कहाणी सांगतात, हे एक विशेष वाटतं. बरं, तुम्हालाही खूप अनुभव आले असतील ना सर, पुस्तक लिहिल्यानंतर वाचकांचा प्रतिसाद जो मिळाला तुम्हाला त्याबद्दल सांगा ना. हो, फक्त ते काय आजकाल रायटिंग मध्ये कोणी करत नाही, सगळं फोन करतात, फोनवरून भरभरून बोलत बसतात. अगदी कोणी आणि दूरदूरून आले. अगदी आपल्याला वाटतं यवतमाळमध्ये काय शेअर खरेदी करू असेल, पण यवतमाळचा माणूस सुद्धा कॉल करून सांगतो की ते 92 मध्ये मार्केट जेव्हा खूप तेजीत होतं तेव्हा मी त्यातून पैसा कमवून मुलीचं लग्न केलं, इथपर्यंत लोक सांगतात. अरे वा, ही तुमच्या लेखनाला पावतीच आहे ना. हो, हे नक्की. वा, तर खूप छान वाटलं तुमच्याशी गप्पा मारून आणि तुम्ही माझ्या शो मध्ये आलात त्याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद. होय, याच संदर्भात मी एक थोडा खुलासा करू शकतो की जसं शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक आपण किती अभ्यास केला पाहिजे आणि त्याच्यासाठी वेळ पाहिजे हे आपण बघितलं तर समजा शेअर मार्केटमध्ये थेट तुम्हाला गुंतवणूक करायची नाही परंतु त्याचा लाभ घ्यायचा आहे तर त्याच्यासाठी एक उत्तम पर्याय आहे, म्हणजे त्याला अद्भुत असा पर्याय म्हणता येईल, तो म्हणजे इक्विटी म्युच्युअल फंड. इक्विटी म्युच्युअल फंड म्हणजे तेच असा एक म्युच्युअल फंड असतो जो शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करतो. तर त्याच्यात आपण गुंतवणूक करून आपण या शेअर मार्केटमध्ये जी वाढ होत असते त्याचा लाभ घेऊ शकतो. तर त्याची सविस्तर माहिती मी गुंतवणुकीचे स्मार्ट व्यवस्थापन या माझ्या नव्या पुस्तकात दिलेली आहे. त्याच्यात म्युच्युअल फंडाची एक सविस्तर प्रकरण आहे. त्याच्यात त्या इक्विटी म्युच्युअल फंडाचे किती प्रकार आहेत, लार्ज कॅप इक्विटी फंड, मिड कॅप इक्विटी फंड, सगळी माहिती दिली आहे. त्याच्यापासून प्रत्यक्ष लाभ किती झालेला आहे 20 वर्षात ते पण दिलेलं आहे. तर जर शेअर मार्केटमध्ये आपण करू शकत नाही किंवा ते क्लिष्ट वाटत असेल किंवा तितका वेळ नसेल मुख्यतः आणि मुख्यतः तितकी आर्थिक ताकद नसेल तर आपण इक्विटी म्युच्युअल फंडाचा नक्की विचार करू शकतो आणि त्याच्यासाठी पुस्तक पण आपण बघू शकतो. अरे वा, हे चांगलं आहे, छान, नक्कीच वाचकांना याचा फायदा होईल. सर, आपल्या श्रोत्यांना काही तुम्हाला संदेश द्यायचा असेल तर सांगा ना. हो, म्हणजे जसं हे म्हटलं जसं भरपूर अभ्यास करा आणि याच्यातून दीर्घ काळात नफा कमवण्याचं धोरण ठेवा आणि त्याद्वारे समृद्धी अचीव्ह करा असं नक्कीच म्हणता येईल. याच्यातून फायदा झालेला आहे. दीर्घ काळात हा शब्द महत्वाचा आहे आणि अभ्यास महत्वाचा आहे. या दोन्ही गोष्टीच्या आधारे आपण गुंतवणूक करू शकतो आणि फायदा घेऊ शकतो. अरे वा, ओके. तर मंडळी, किती सुंदर आणि सोप्या पद्धतीने श्री उदय कुलकर्णी यांनी आपल्याला माहिती सांगितली
अजून सविस्तर माहिती त्यांच्या पुस्तकात आहे, तुम्ही नक्की वाचा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मी देते आहे. भाषा, पुस्तकं या विषयाबद्दल बोलणारा हा चॅनल आहे, तर तुमच्या भाषाप्रेमी मित्रमैत्रिणींना सुद्धा आवर्जून सांगा. धन्यवाद. पुन्हा भेटूया पुढच्या भागात.